आपल्याला जे महायुतीचे उमेदवार आहेत बसवराज यांच्या समोर अशा जो चौकोन आहे या चौकोनामध्ये तिथल्या त्याच पेनाने मी पुन्हा सांगतो तिथल्या पेनाने त्या ठिकाणी त्यांना मतदान म्हणजे काय तर सिंगल लाईन ही जी आहे ती सिंगल लाईन ही त्यांना त्यांच्या समोर करायची आहे. तो जो समोर असणारा जो बॉक्स आहे त्या बॉक्सचा वरती रांग असेल किंवा खालची रांग असेल किंवा आजूबाजूच्या कुठल्याही लाईनला टच होणार नाही अशाच पद्धतीने ते करणं हे अपेक्षित आहे. आपल्या मतपत्रिका जी आहे त्या मतपत्रिकेवरती कुठे खाडाखोड करायची नाही. खाडाखोड करायची नाही कुठेही त्याच्यावरती आपल्याला वाटतंय म्हणून गोल किंवा असं काही चिन्ह करणं किंवा मतपत्रिका टाकणं याची सुद्धा दखल घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. लक्षात घेतलं पाहिजे. असंच तो बॉक्स असेल शांतपणे त्या बॉक्स मध्ये जायचंय त्या ठिकाणी जे पेन दिलं जाईल शांतपणे ती मतपत्रिका जी आहे ती मतपत्रिका फोल्ड करून दिलेली मतपत्रिका असेल ती मतपत्रिका जी आहे ती मतपत्रिका पाहायची आहे शांतपणे बसवून यांचं नाव किती नंबर वरती आहे हे पाहायचंय शांतपणे ते पेन घ्यायचं आणि त्यासमोर सिंगल लाईन त्या बॉक्स मध्ये करून ही मतपत्रिका पेन बाजूला ठेवायचं मतपत्रिका पुन्हा फोल्ड करायची आहे फोल्ड ही ज्या घडी प्रमाणे केलेली असेल त्याचप्रमाणे आणि नंतर ती मतपत्रिका जी आहे ती मतपेटीमध्ये आपल्याला शांतपणे या ठिकाणी ती मतपत्रिका कशा पद्धतीने टाकायची आहे तर ती अतिशय शांतपणे ती त्यामध्ये असणारी जी गॅप आहे त्या गॅप मधून टाकत असताना कुठे ती फाटणार नाही याची सुद्धा नोंद हे आपण हे या गोष्टी करायच्या की प्रत्येक मतदार हे अमूल्य आहे. आपल्याला मतदान जे करायचं आहे ते मतदान आपण महायुती म्हणून करायचं आहे त्यामुळे आपण आपल्या बरोबर हे मतदान योग्य होत आहे का याच्या सगळ्याच्या नोंदी पार्टी सातत्याने घेत असतात. कारण एक यंत्रणा आहे की या यंत्रणेच्या माध्यमातून मतदान हे आपल्या उमेदवारावर कसं होत आहे याची सुद्धा दखल ही घेतली जाईल. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला पार्टीच्या माध्यमातून व्हीप निघणार त्या व्हीपच्या माध्यमातून आपल्याला आपल्याच उमेदवाराला मतदान करणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात हे मतदान जे आहे महायुतीच्या माध्यमातून त्या विधान परिषदेमध्ये होत आहे. विधान परिषदेमध्ये प्रत्येक निवडून आलेला आमदार जो आहे हा आपल्या या भागाचं प्रतिनिधित्व करणारा हा विधान परिषदेमधला आहे. त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही जागा ही आपल्यासाठी आणि या मतदारसंघासाठी आणि या तीनही जिल्ह्यांसाठी किती महत्वाची आहे हे आपण सर्वांनी लक्षात आपण सर्वजण अतिशय सूक्ष्म आणि या सगळ्या प्रक्रियेचे भाग आपल्याला व्यासपीठावर सर्वजण मतदान कसं करायचं आहे त्याची सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये प्रॅक्टिस करायला सुरुवात करतील. हे कशा पद्धतीने त्याची रंगीत तालीम ज्याला म्हणतात ते रंगीत तालीम येणाऱ्या काळामध्ये नेहमी करत असतील आणि मग त्यामुळे तुम्हाला सहजपणे 18 तारखेला त्याचा सराव झाल्यानंतर ते मतदान करणं अतिशय सोपं जाईल असं मला वाटतं. आपण लक्षात घ्या हे निवडणूक आणि या निवडणुकीच्या वरती आपल्या सर्वांचं मतदान हे अमूल्य आहे. ते पार्टी लाईन वरती आहे हे अत्यंत गरजेचं पार्टीने आपल्याला दिलेला ही एक संधी आहे की आपण आपला उमेदवार
त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून देणं हे गरजेचं आहे. आपण सर्वजण मी या प्रसंगी जास्त वेळ न घेता आपल्याला सर्वांना फक्त विनंती करायला हवं, आपल्या बरोबरचे सर्व सहकारी आपल्याला त्यामध्ये जी काही मदत लागणार आहे ती मदत करतील याची खात्री आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना 15 तारखेच्या निवडणुकीच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय. धन्यवाद सर. यानंतर काही सूचना या ठिकाणी देतो. त्यानंतर आभार अजित पाटील सर या ठिकाणी मानणार आहे. पहिली सूचना आहे की आपण महायुतीच्या बैठकीच्या सूचना उद्याची तारीख मतदारांना भेटण्यासाठी ही तारीख असं सांगितलं की तारीख केव्हा जेव्हा आपल्या सांगितली जाईल ही बैठक आभार राष्ट्रीय संपल्याबरोबर या आमच्या बाहेर आपल्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था त्यानंतर अजित पाटील विविध महाराष्ट्र लातूर विधान परिषदेच्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता बँकेचे प्रतिनिधी आदरणीय रवींद्र चव्हाणांसाठी उपस्थित झाले त्यांचं जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार चव्हाण साहेब उपस्थित झाले त्यांचंही आभार या ठिकाणी निरीक्षक देशातील प्रतिनिधी शाही साहेब उपस्थित झाले त्यांचे आभार व्यक्त करतो आणि जिल्ह्यातील आमदार माजी खासदार माजी आमदार सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित जिल्हा परिषद महानगरपालिका त्याचे सर्व मुख्य आणि सर्व निवडणूक उपस्थित झाले तर मी मनात व्यक्त करतो. आता सर्वांना आपल्या जागेवर उभं राहायचे आणि हा कार्यक्रम राष्ट्रपती संपन्न राष्ट्रपती